आपण जेव्हा रेडिओ लावतो तेव्हा एक बटन असतं आवाजाचं आणि दुसरं बटन असतं चॅनलचं. ते फिरवल्यानंतर वेगवेगळे चॅनल्स लागत असतात. कुठे बातम्या सुरू असतात, कुठे गाणी सुरू असतात, विविध प्रकारची गाणी, कुठे हिंदी, कुठे मराठी, कुठे कोकणी. पुढचा जो कलाकार येतो तो असाच आहे. त्याचं चॅनल ते बटन कुठे आहे मला माहित नाही, इथे असावं बहुतेक, पण तो काय वेगवेगळे चॅनल दाखवतोय आपल्याला ते आपण पाहूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मुंबईच्या नितीन झगडेचं. नमस्कार, मी नितीन अशोक झगडे, जो जोक ऐकवतो तगडे तगडे. नितीन चंद्रकांत देसाई हे नाव ऐकताच प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुगून वर येते. डोळ्यासमोर उभे राहतात भव्य दिव्य मोठमोठाले सेट्स. यांच्याच चंद्रकांत प्रोडक्शन हाऊसने सुरू केलेली झी मराठी वाहिनीवरील मराठी पाऊल पडते पुढे या मालिकेचा उद्घाटन सोहळा. आणि या उद्घाटन सोहळ्याला सर्व मान्यवर जमा झालेले आहेत. फक्त मराठीतलेच नाही तर हिंदीतले सुद्धा, कारण देसाई साहेबांचा दबदबा फक्त मराठीतच नाही तर हिंदीतही जबरदस्त आहे. आणि म्हणून एक फोन त्यांचा गेला आणि सगळ्यांनी आपापले शूटिंग्स बंद ठेवले आणि सगळेजण उद्घाटन सोहळ्याला हजर झाले आहेत. तर अशा या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात झाली कोल्हापूरची अंबाबाई हिच्या महाआरतीने आणि नंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून. ह्या उद्घाटन सोहळ्याचं पहिलं भाषण घेऊन येतात माननीय श्री राजसाहेब ठाकरे. त्यांना हा मानाचा मुजरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. राजसाहेबांचं आगमन होतं. हे झालं तुमचं. बोलू बी. नमस्कार. नाही आता मराठी पाऊल पडते पुढे म्हटल्यानंतर मला पुढे काय बोलायची गरजच नाहीये. राजकीय गोष्टी बोलणार नाही. आज कलेचा मंच आहे, मी स्वतः एक कलाकार आहे. पण एवढंच सांगेन, आजपर्यंत जे झालं ते झालं. यापुढे माझ्या या महाराष्ट्रात मराठी भाषेवर मराठी भाषिकावर होणारा अन्याय मी सहन करून घेणार नाही. मग जॉनी लिव्हरला कोणी सांगितलं बघ तू बोल. जॉनी लिव्हरला काय माहित नाही. त्याला फक्त एवढंच माहिती आहे मराठी पाऊल पडते पुढे आणि नितीनचा कार्यक्रम आहे. तो काय आला काय बोलला जॉनी लिव्हर. मराठी 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 किती जाणार पाठी येणार ना पुढे बाबा. मराठी पाऊल पडते पुढे. वा किती चांगला कार्यक्रम आहे. मराठी पिक्चर पण चांगले आहेत. मी स्वतः काम केलं आहे. अशोक सराफबरोबर काम केलं आहे. मी लक्ष्मीकांत बेर्डेवर काम केलं आहे. सचिन बरोबर पण काम केलं आहे. मी तेंडुलकर नाही रे पिळगावकर बरोबर. नितीन पण चांगला माणूस आहे. एक मराठी माणूस आहे. खरोखर चांगला माणूस आहे. खूप चांगला आर्टिस्ट आहे तो. चांगली कला आहे त्याच्याकडे. चांगली मिमिक्री करतो तो. चांगला मिमिक्री आर्टिस्ट आहे. देव माणूस आहे नितीन. कोणीतरी येऊन कानात सांगितलं रे जॉनी नितीन झगडेबद्दल नाही नितीन देसाईंबद्दल बोलायचं आहे. काय बोला तू. नितीन देसाई देसाई अगोदर सांगलं का तुला. मी तर झगडे झाले असतं ना. मला बाहेर जायचा मार्ग दाखवा. ओव्हरऑल काय 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 नाही जमलं ना आज शो. थोडस थोडीशी फट होती असं मला वाटतंय. काय हो मॅडम तुम्हाला काय वाटलं. नितीन तुम्ही खूप छान मिमिक्री करता. मला आवडते. पण हा आजचा प्रयोग मागच्यापेक्षा मी चांगला एक्सपेक्ट करत होते. तो नाही झाला. पण डोंट वरी यू गुड. किती पदक मिळत आहेत ते पाहूया. मकरंद सर 7 पदक दिलेली आहेत मकरंद सरांनी. मुग्धा मी पण तुम्हाला 7 मेडल्स देणार. 7 आणि 7 14 मेडल्स झालेले आहेत. धन्यवाद नितीन.